नमस्कार, सस्नेह, जय मराठी, जय महाराष्ट्र। आज आम्ही मराठी एकीकरण समितीचे शिलेदार मराठीप्रेमी बांधव आज आम्ही वांद्रे पूर्व येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो। प्रादेशिक परिवहन विभागाचे आयुक्त येथे बसतात अशी आम्हाला माहिती होती। तशी माहिती आपल्या इंटरनेटवरती उपलब्ध आहे, पत्ता इथला दिलेला आहे। मात्र काही कारणास्तव ते सध्या इथे बसत नाहीत। त्यांचं इथून स्थलांतर आपल्याला हुतात्मा चौक मुंबई येथे झालेलं आहे आणि हे स्थलांतर झाल्याची नोंद आपल्याला कुठेही वेबसाईटवरती किंवा इंटरनेटवरती मिळत नाही आणि अनेक लोक जे गावावरून इतर जिल्ह्यातून येतात काही कामांसाठी, तर त्यांचा इथे येऊन वेळ वाया जातो। आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तरी तो बदल करावा, जेणेकरून लांबून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांचा वेळ पैसा वाया जाऊ नये। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज महाराष्ट्रात रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा अवगत असणे हा जो नियम परिवहन विभागाने लागू केला आहे, महाराष्ट्र शासनाने लागू केला आहे, त्याची अंमलबजावणी 1 मेपासून होणार आहे। तर आमचा मराठी बांधवांचा, मराठी भाषिकांचा या निर्णयाला संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा आहे। शासनाने या निर्णयाची कठोर आणि कडक अंमलबजावणी करावी। जे कोणी यात दोषी ठरतील, ज्यांचे कोणाचे नियमबाह्य पद्धतीने परवाने असतील, त्यांचे परवाने रद्द करावेत। जे कोणी या निर्णयाच्या विरोधात राज्यद्रोह करून मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात रस्त्यावरती उतरून ज्या काही परप्रांतीय लोक आणि रिक्षा आणि टॅक्सीच्या संघटना उभा करणार आहेत मोर्चा 4 तारखेनंतर, तर त्याचा आम्ही कडक निषेध करतो। प्रशासनाने अशा कोणत्याही संघटनांना भीक न घालता अशा रिक्षा चालकांचे आणि टॅक्सी चालकांचे परमिट जे आहे ते त्वरित रद्द करावेत अशी आमची मराठी एकीकरण समितीची मागणी आहे। जर वेळ आली तर आम्ही त्यांच्यापेक्षाही मोठा जन आंदोलन उभे करू, हेच आम्ही आजच्या दिवशी तुम्हाला सांगतो। धन्यवाद। जय मराठी, जय महाराष्ट्र। आज अनेक वर्षापासून हे परप्रांतीय रिक्षा चालक, टॅक्सी चालक या महाराष्ट्रामध्ये आपला उदरनिर्वाह करत आहेत आणि 30-40 काही लोकांच्या 2-2 पिढ्या या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आणि असं असताना देखील त्यांना इथे पैसा कमवायचा आहे, इथे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्व सुखसुविधा उपभोगायच्या आहेत, इथे मुलांना शिक्षण द्यायचं आहे, मात्र इथली भाषा त्यांना नको आहे। मला हे कळत नाही आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही जर उदरनिर्वाह करतात, पैसा कमवतात, तर ह्या भाषेला, या राज्याच्या मातृभाषेला स्वीकारायला काय हरकत आहे? तुम्ही दाक्षिणात्य राज्यांमध्ये जा बरं, तुम्हाला तिथली भाषा आल्याशिवाय तुम्हाला तिथे कोणताही उदरनिर्वाह, रोजगार करता येत नाही। आणि या महाराष्ट्रात तुम्हाला इथे इथल्या मराठी लोकांनी तुम्हाला आपलंसं केलं, इथं तुम्हाला राहायला जागा दिल्या, नोकरी धंदा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जागा दिल्या आणि एवढं सर्व तुम्हाला दिलं असताना तुम्हाला आमची भाषा नको आहे, ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तमाम मराठी बांधवांना, मराठी रिक्षा टॅक्सी चालक संघटनांना देखील विनंती आहे की आपण या परिवहन खात्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला ठामपणे पाठिंबा द्या आणि जर अशा प्रकारचा जर परप्रांतीयांनी जर विरोध करणारा जर मोर्चा या ठिकाणी काढला तर त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तुम्ही सक्षम राहा। 8 तास जिथे रिक्षा टॅक्सी चालवतात तिथे 12 तास 16 तास चालवा, पण या मुंबईमधील नागरिकांना सुविधा पुरवा। या मुगरूर परप्रांतीयांचा जो आंदोलन करण्याचा जो इशारा आहे तो हाणून पाडा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।